अजब रमा राघवची जोडी। सगळा कचरा जाळून टाकायचा असतो ना काका? मग आता या कचऱ्याचं काय करायचं ना ते तुम्हीच सांगा। ते काय सगळं स्पष्ट दिसतंय काका। त्या रमाचे दागिने कपडे अजूनही या घरात आहेत आणि तेही राघवरावांच्या खोलीत। शालिनी, याचा अर्थ काय समजायचा? अहो, हे सगळं सामान राहिलं असेल चुकून। म्हणजे दोघांच्या नावानं इतकी संपत्ती साठली आहे, म्हणजे हे सगळं खूप दिवस सुरू आहे। माझ्या फसवणुकीचा हा आणखीन एक पुरावा। अश्विनी, हे आत्ताच सगळं आणून ओतायची काय गरज होती ग? का रमा एवढी खटकते तुला? नाही आजी, हे सगळं घरात होतं ह्याचा तुला राग येत नाहीये। अश्विनींनी ते दाखवून दिलं म्हणून ती वाईट ठरते। श्रुती, जाऊ दे। आजींचं बोलणं मी फार मनाला लावून नाही घेते। पण आजी, त्या रमाची आणि तिच्या आईची दृष्ट लागली या घराला। श्रुती बाळा, काळजी करू नकोस। यापुढे त्यांचा आपल्याशी कुठलाही संबंध येणार नाही। चला, हे सामान उचला आणि ताबडतोब तिच्या घरी पोचवा। अहो, मी काय म्हणते, ह्या सामानाबद्दल एकदा तरी राघवला विचारूया ना? काही गरज नाहीये। अश्विनी, तू का थांबलीस? चल, उचल तो बॉक्स। हो काका। अरे ओह, आय एम सॉरी। मी माझ्यासाठी कॉफी बनवली, तुझा चहा विसरले मी। एक मिनिट, मी राजूला सांगते। नमस्कार, मी अश्विनी, राघवरावांच्या मामाची मुलगी। गजानन काकांनी तुमच्या मुलीचं हे सामान पाठवलं, ते द्यायला आले होते। मी जाते। आणि हो, तुमच्या रमाची सावली पुरोहितांच्या घरावर पडता सुद्धा कामा नये अशी सक्त ताकीद सुद्धा काकांनी द्यायला सांगितले। समजलं का? काय आहे आणि कसलं सामान आहे त्यात? तुम्हीच बघा। सावकाश। रमा राघव, हो ना, हे आपल्या रमाचं सामान आहे। म्हणजे आता त्या माणसांना रमा इतकेच तिचं सामानही नकोसं झालंय। ऐक बिचारे। गिरीश, आपली रमा कसं सहन करेल रे हे सगळं? मॅडम, इतकंच नाही तर काका हे सुद्धा म्हणाले या सगळ्या सामानाला आग लाव। व्हॉट? हो, रमाच्या वस्तूच काय तर आठवणी सुद्धा जाळून खाक करून टाकायच्या त्यांना। माय गॉड, रिअली? पण मलाच वाटलं कितीही झालं तरी शेवटी रमा माझ्यासारखी एक मुलगीच आहे हो। तिला वाईट वाटता कामा नये। काका माझ्यासोबत इतके दुष्ट वागले होते ना, त्यावेळी मी किती दुखावले गेले हे अजूनही आठवते मला। हो, असं काय दुष्टपणे वागले ग ते तुझ्याशी? काकांनी माझ्या बाबांना शब्द दिला होता माझं आणि राघवरावांचं लग्न लावून देतील ते। नंतर त्यांनी चक्क लग्नाला नकार दिला हो। मला आणि माझ्या बाबांना फसवलं त्यांनी।
हे असं सगळं करून त्यांना काय मिळतं कोण जाणे. शेवटी एका मुलीसाठी नकाराचं दुःख पचवणं किती कठीण असतं हे कसं कळत नाहीये त्यांना. आय जस्ट डोंट गेट इट. त्या गुरुजींचा प्रॉब्लेम काय आहे नेमका हेच कळत नाहीये मला. माझ्या रमामध्ये असं काय कमी आहे म्हणून ते नकार देतायत. क्रुएल, इतकं क्रुएल वागतायत ते. कधी थांबवणार त्यांचं हे वागणं. आणि गिरीश, ते ना आपला सतत अपमान करतायत. लक्षात येत आहे ना तुझ्या? लावण्या, मी हे सगळं फक्त आणि फक्त रमा आणि राघवच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी सहन करतोय. एक्झॅक्टली. मी ही रमा राघवचं एकमेकांवरचं प्रेम बघूनच त्यांच्या लग्नाला परमिशन दिली होती. हे बघ, त्या गजानन गुरुजींना हे लग्न मान्य नाहीये, इट्स ओके. पण म्हणून काय ते आपला इन्सल्ट करत राहणार आहेत सतत? काय कमी काय आहे आपल्या रमामध्ये? गिरीश, तुला कळतंय? लग्नाआधी ते असं वागताय तर लग्नानंतर काय करतील? माय गॉड. रमा लहान आहे, तिला कळत नाही, तिला दिसत नाही, पण आपल्याला तर दिसतंय ना हे. आणि चालून घेणार आहोत आपण हे सगळं. नो, नथिंग डुइंग. मी आत्ताच्या आता तिथे जाते आणि त्यांना कन्फ्रंट करते. इनफ इज इनफ. एक मिनिट लावण्या, तू कुठेही जाणार नाहीयेस. गिरीश, जे काय करायचं असेल ते मी करेन. कळलंय तुला? जस्ट स्टे बॅक होम. राजू, राजू, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. रमा राघव म्हणे. गॉड, या रद्दी सामानाने माझं खूप मोठं काम केलंय. गिरीशराव आत्ता इथे? गिरीशजी, नको वहिनी. गुरुजी, रमानी काय वाकडं केलंय तुमचं? का तिला असं वागवताय तुम्ही? अहो पण काय झालं गिरीशजी? हे तुम्ही विचारताय वहिनी? गुरुजी, आणखीन किती अपमान करणार आहात तुम्ही माझ्या रमाचा? गिरीशराव, मी तुमच्या मुलीचा कुठलाही अपमान केलेला नाहीये. उलट तुमच्या बायकोने, तुमच्या मुलीने आमचं कुटुंब कसं वेगळं होईल याच्यासाठी सगळे प्रयत्न केले. आणि तुमच्या मनातला हेतू तुम्ही तर बोलता बोलता बोलून गेला. पण आमचं नशीब चांगलं की आम्ही तुमच्या जाळ्यात अडकलो नाही. गिरीशराव, आज आयुष्यात पहिल्यांदा माणसाला ओळखायला मी चुकलो. पण हा पश्चाताप मला आयुष्यभर राहील. तुमच्या मुलीने माझ्या राघवला कसं जाळ्यात ओढलं हे मला खूप नंतर कळलं. गुरुजी, जाळ्यात ओढलं? तुमच्या घरात रमा इतके दिवस राहत होती, तुम्ही तिला नाही ओळखू शकलात? तुम्ही काय माणसं ओळखण्याच्या गप्पा करताय गुरुजी? अबा, खरंच काहीतरी गैरसमज होतोय. राघव गप्पा राहतो. ती मुलगी कशी आहे हे मला व्यवस्थित कळलंय. तुझ्या डोळ्यावर पट्टी आहे, ती उतरल्यानंतर तुलाही कळेल. अरे, अशा खोट्या कुटुंबातली मुलगी खोटीच असणार. खान तशी माती. गुरुजी, ते म्हणतात ना, चकाकतं ते सगळं सोनं नसतं, ते त्या मुलीकडे बघितल्यावर कळतं. सोनं कसलं, पितळ सुद्धा नाहीये. बस गुरुजी, बस.